नागपूर शहरात महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता वाढवणाऱ्या दोन वेगवेगळ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत। एका प्रकरणात तरुणीला प्रेम आणि लग्नाचं आमिष दाखवून तिचं शारीरिक शोषण करण्यात आलं, तर दुसऱ्या प्रकरणात विवाहित महिलेला लग्नाचं आश्वासन देत अत्याचार करून तिचे अश्लील फोटो आणि व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल करण्यात आल्याचा आरोप आहे। दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल करून तपास सुरू केला आहे। पहिली घटना नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजबाग परिसरातील आहे। 23 वर्षीय तरुणीनं पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार ती आपल्या आजीला उपचारासाठी एम्समध्ये घेऊन गेली असताना तिची ओळख हमजा खान या तरुणाशी झाली। ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमसंबंधात झालं। आरोपीने लग्नाचं आश्वासन देत तरुणीसोबत भाड्याच्या खोलीत राहण्यास सुरुवात केली। या काळात त्यानं वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले, तसंच विश्वास संपादन करून तिच्याकडून 2 लाख रुपये देखील उकळले। फेब्रुवारी 2025 ते जुलै 2026 या कालावधीत हा प्रकार सुरू होता। तर या तक्रारीनंतर नंदनवन पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। तर दुसरी घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे। 40 वर्षीय विवाहित महिलेनं दिलेल्या तक्रारीनुसार 2022 मध्ये तिची ओळख मंगेश ढवळे याच्याशी झाली। मैत्रीचं रूपांतर प्रेमसंबंधात झाल्यानंतर आरोपीनं लग्नाचं आमिष दाखवलं। तक्रारीनुसार 5 फेब्रुवारी 2024 मध्ये आरोपीनं महिलेला एका नूडल्स फॅक्टरीत नेऊन तिच्यावर अत्याचार केला। यावेळी त्यानं महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ देखील तयार केले। त्यानंतर हे फोटो आणि व्हिडिओ कुटुंबियांना पाठवण्याची धमकी देत आरोपीनं महिलेला ब्लॅकमेल केलं आणि विविध ठिकाणी नेऊन तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले। महिलेच्या तक्रारीनंतर कळमना पोलिसांनी आरोपी मंगेश ढवळे याला अटक केली आहे। पीडिता नाही म्हणायची तेव्हा तिला व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपी देत होता। याला कंटाळून मग पीडितेने पोलीस ठाणे कळमना येथे येऊन तक्रार दाखल केली आहे। दिनांक 15/7/2026 रोजी नमूद गुन्हा दाखल झाला आहे आणि ह्याच्यामध्ये आतापर्यंत आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे। आरोपीचं नाव आहे मंगेश ढवळे, वय आहे 35 वर्ष, राहणार यशोधरा नगर। सदरचा आरोपी हा पीडितेसोबतच व्यवसाय करत होता आणि तो सध्या दुसरा काहीतरी कामधंदा करत आहे।